आज आपण उपवासाची थाळी बनवणार आहोत, ज्यामध्ये असणारे उपवासाची भाकरी, भाजी, चटणी आणि ठेचा. तर इथे तुम्ही भाकरी बघू शकताय किती छान दिसते आणि एकदम मऊ आहे. चवीला सुद्धा खूप छान लागते. नक्की बनवून बघा आणि बघा किती जास्त मऊ आहे. चला तर मग लगेचच आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी ना भाकरीसाठी 1 वाटी इतका मी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनटं साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये ना अर्धी वाटी इतकी भगर टाकायची आहे. भगर म्हणजेच वरई, कोणी वरई म्हणतं, कोणी भगर म्हणतं. तर ती टाकायची आहे अर्धी वाटी. आता हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे, थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. शेंगदाणे सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर आता साबुदाणा आणि भगर छान असे थंड झालेले आहेत. पूर्णपणे त्यांना थंड होऊ द्यायचं आहे आणि याचं ना बारीक असं पीठ वाटून घ्यायचं आहे. पीठ वाटल्यानंतर आहे ना यातलं काही पीठ काढून ठेवायचं आहे, म्हणजे आपण भाकरी थापताना आपल्याला कोरडं पीठ लागेल भाकरी थापण्यासाठी. तर ते पीठ थोडंसं असं काढून घ्यायचं आहे बाजूला. बाकीचं पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये ना एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे, त्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे एक बटाटा म्हणजे 1 वाटी इतका बटाटा घ्यायचा आहे. त्यानंतर आहे ना मिरची आणि जिरे वाटून घ्यायचं आहे, ते याच्यामध्ये टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी चालते आणि खात असाल तर टाकायची आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो बटाटा आणि पीठ सर्व व्यवस्थित मिक्स होईल. आता सर्व व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा पीठ मळायचं नाही आहे. भाकर थापता येईल असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतायत मस्त असं पीठ मळून झालं आहे. एकदम छान असं मऊ ते मळलं गेलेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त असं पातळसुद्धा नाही आहे. भाकरी थापता येईल असंच ते पीठ मळून घेतलं आहे. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे, त्याला ते काढलेलं थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे. अगदी सहज भाकरी थापली जाते. तुम्ही ना लाटूनसुद्धा घेऊ शकता आणि असं थापूनसुद्धा घेऊ शकता. लाटून घेतले की याच्या ज्या कडा असतात ना, तर ह्या अशा असतात, तर तुम्ही ते प्लेटने असं कट करून सुद्धा घेऊ शकतात. आता भाकरी छान थापून झाली आहे. आता ती भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि एका साईडने भाकरी छान अशी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर ती पलटून घ्यायची आहे. दोघं साईडने अलट-पलट करून ना भाकरी छान अशी भाजून घ्यायची. खूप जास्त वेळ ती पलटायची नाही आहे. बघा मस्त अशी भाकरी ना भाजली जाते आणि फुगते सुद्धा छान. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू ना भाकरी फुगली जाईल. बघा मस्त अशी भाकरी फुगते आणि सर्व भाकरी फुगतात, असं नाही की त्या फुगत नाही. छान अशा फुगतात आणि चवीला सुद्धा खूप जास्त छान लागतात. तुम्ही याला तेल लावू शकता, तूप लावू शकता, आवडेल ते लावू शकतात. नाही लावलं तरी चालतं आणि लावलं तरी चालतं. तर बघा मस्त अशी भाकरी इथे तयार आहे. आता भाकरी झाली. आता याच्यानंतर आहे ना आपण भाजी बनवून घेऊ. बघा छान अशी भाकरी झाली. आता भाजी बनवून घेऊ. तर त्यासाठी ना कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं तळतळलं की थोडीशी हिरवी मिरची टाकायची. तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार मिरची टाकायची आहे. त्यानंतर मिरची आणि जे जिरं आपण बारीक करून घेतलेलं होतं भाकरीसाठी ते याच्यामध्ये टाकायचं आहे, अर्धा चमचा, म्हणजे याने ना छान चव येते. आता 2 ते 3 बटाटे उकडून घ्यायचे आणि त्यांना असं कट करून घ्यायचे, ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. खूप जास्त परतवायचे नाही, तर उकडलेले बटाटे ना तर ते असे तुटू शकतात. त्यामुळे ते हलक्या हाताने परतवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. जे आपण शेंगदाणे भाजून घेतले त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, ते याच्यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी ना एकदम हलक्या हाताने मिक्स करायची आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. आता तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकले तरी चालते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ राहिलं होतं, मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे.
आणि आता इथे तयार आहे मस्त अशी उपवासाची भाजी. अगदी लवकर होते, काहीच वेळ लागत नाही. आता भाजीसुद्धा तयार झाली. आता बनवून घेऊ आपण उपवासासाठी मस्त अशी चटणी, जी खायला खूप छान लागते. त्याच्यासाठी शेंगदाणे घ्यायचे आहेत. इथे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. त्याच्यामध्ये भाजलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी वाटून छानशी चटणी वाटून घ्यायची आहे. यातलं आता उपवासाला तुम्ही जे खात नसाल ते स्किप केलं तरी चालतं आहे. आता मस्त अशी चटणी इथे तयार झालेली आहे. बघा, छान चटणी झाली तयार. चवीलासुद्धा खूप छान लागते. आता चटणी तयार झाली आहे. याच्यानंतर आपण ठेचा बनवून घेऊ. तर ठेचा बनवण्यासाठी ना मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत. थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता हे ना ठेचून घ्यायचं आहे ठेच्यासारखं. आता तुम्हाला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तुम्हाला जर खूप जास्त बारीक पाहिजे असेल तर बारीक वाटून घ्यायचं आहे, ठेचून घ्यायचं आहे. पण ठेचा आहे ना असा थोडासा जाडसरच छान वाटतो. बघा, आता सर्व तयार झालेलं आहे. भाकरी तयार झालेली, ठेचा, चटणी आणि भाजी. इथे भाकरीसुद्धा तुम्ही बघू शकतायत, मस्त मऊ झालेली आहे. खूप छान, अगदी कमी वेळात होतं पूर्ण थाळी. त्याच्यामुळे ना तुम्ही नक्की बनवून बघा. म्हणजे नेहमी आपण भगर, आमटी किंवा साबुदाणा असं बनवत असतो, तर एक वेळेस नाही अशी थाळी बनवून बघा, खूप छान होते. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.